अमरावती लोकसभा चुनाव की तैयारियों को लेकर अमरावती में आयोजित महायुति की बैठक में प्रहार विधायक बच्चू कडू गायब दिखे, जिससे राज्य की सियासत बाजार में चर्चाओं का बाजार गर्म हो गया। इस बीच बच्चू कडू ने बयान जारी कर कहा कि राज्य में कई ग्राम पंचायत और नगर पंचायतों को फंड की जरूरत है, लेकिन उन्हें फंड नहीं मिला है, जिससे कार्यकर्ता नाराज है। ऐसे में कार्यकर्ताओं की भावनाओं का सम्मान करते हुए सभा में शामिल नहीं होने की बात कडू ने कही। लोकसभा चुनाव की तैयारियों के सिलसिले में अमरावती में महायुति की बैठक का आयोजन किया गया था। इस बैठक में भाजपा सांसद डॉक्टर अनिल बोंडे, विधायक रवि राणा, विधायक प्रवीण पोटे, राष्ट्रवादी के अजित पवार गुट के संजय खोड़के, सुरेखा ठाकरे, शिवसेना के एकनाथ शिंदे गुट के अभिजीत अड़सुल, अरुण पडोले, संतोष बद्रे, भाजपा के शिवराय कुलकर्णी, दिनेश सूर्यवंशी, किरण पातुरकर, रामदास आठवले समूह के प्रकाश बंसोड़, जोगेंद्र कवाड़े गुट के चरणदास इंगोले और अन्य उपस्थित थे। हालांकि इस बैठक में सबसे अधिक चर्चा विधायक बच्चू कडू की रही। कडू ने पहले ही साफ कर दिया था कि वह महायुति की बैठक में शामिल नहीं होंगे। इस बीच उन्होंने बयान जारी कर अपनी भूमिका स्पष्ट कर दी। आज महायुतीची बैठक आहे, पण बैठकीला मी जाणार नाही। त्याचं कारण असं आहे की आम्ही सोबत राहू, पण आमचे काही मागणी आहे, आमचे काही पण आहे, कार्यकर्ते काही नाराजी आहे का पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या 200-300 ग्रामपंचायती प्रहारच्या बॅनरवर निवडून आल्या। त्याला निधी पाहिजे ना, त्याला निधीच दिला नाही। 2 नगरपंचायत आमच्या निवडून आलेल्या आहे, त्या नगरपंचायतला पण निधी प्राप्त झाला नाही आणि कुठल्याही समितीवर कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रभर घेतल्या गेल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहे। ते नाराजीचा सूर त्यांनी मला बोलून दाखवला। तर काम करायचं म्हटलं तर कार्यकर्त्याशिवाय काम होत नाही आणि त्याच्यामुळं जे आज बैठकीला आहे त्यांनी आम्ही तटस्थ भूमिका राहणार। जेथपर्यंत जसं भाजपाला लोकसभा महत्त्वाचं तसं आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे आणि मग विधानसभा आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आणि फक्त वापरून घेण्याची भाषा भाजपनं करू नये। या सगळ्या बाबतीत तातडीनं चर्चा करावी आणि आम्ही 5 फेब्रुवारीला या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्याची प्रमुख कार्यकर्त्याची आम्ही बैठक घेणार आहोत आणि त्याच्यात निर्णय जाहीर करणार आहोत। त्या अगोदर मला वाटते भाजपानं आमच्या सोबत जे पक्ष म्हणून युतीतला पक्ष म्हणून आमच्यासोबत चर्चा करावी। कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत करणार याबाबत स्पष्ट सांगावं तर आम्ही समोर बैठकीला येऊ, नाही तर नाही येणार।